ॲज अ ज्युरी म्हणून आपण इथे सन्मानित करत आहोत। मी यानंतर मिसेस सौम्या नायर मॅम यांना रिक्वेस्ट करेन। सर आपण त्यांना इथे सन्मानित करणार आहोत। मी सन्माननीय श्री जयंत पाटील सर यांना विनंती करते की आजच्या सोहळ्यामध्ये ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं, बबिता दुर्वे मॅडम यांना विनंती करेन की त्यांना सर आणि त्यांच्या टीमकडून मुलाचं सहकार्य आपल्याला मिळालं। मी विशाल सरांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचं आहे। यानंतर मी अर्जुना बँक्वेट हॉलमधून सर सर्वप्रथम आपण मला सांगा की आपल्याला या कार्यक्रमाबद्दल कसं वाटतं? खूप छान वाटलं। हा माझा फर्स्ट टाईम होतं म्हणजे, आणि ही संधी फक्त मला दादांमुळे मिळाली आहे। खूप छान वाटतंय। पहिल्यांदाच मी नेहमी तुम्ही मला डान्स करताना पाहिलं आहे, आणि हे फर्स्ट टाईम होतं माझं की मी फॅशन शोला आली आहे आणि मी हे सगळं लाईव्ह पाहिलं आहे। बऱ्याचदा मी स्टेजवर असते आणि प्रेक्षक वर्ग खाली असतात, आज मी स्टेजवर होते आणि सगळं माझ्यासमोर चाललं होतं, ते मला खूप छान वाटलं। आणि मी तर म्हणाल की खरंच खूप छान आहे हे, आणि प्रत्येक महिलेला हा गोल्डन चान्स आहे, तर त्यांनी नक्की यात सहभागी व्हायचं। एक विचारू का, विदर्भातनं जे सिलेक्शन आज तुम्ही करणार आहात बाकी फायनल राऊंडसाठी, तर तेवढं टॅलेंट तुम्हाला इथं वाटलं का? खूप आहे, म्हणजे अक्षरशः फॅमिली म्हणजे घरातले कामं वगैरे ते सगळं करून महिला आज इथं आल्या आहेत आणि त्यांनी आज त्यांची कला आहे ती सादर केली आहे, तर खरंच खूप छान वाटतं। आणि आहे टॅलेंट सगळ्यांमध्ये असतं रे, तुम्ही फक्त दाखवा बाबा, बस एवढंच आहे। आम्ही हा फक्त स्पेशली हा कार्यक्रम आपण मिस अँड मिसेस महाराष्ट्र द स्मृती एंटरप्राइजेस द ज्वेल वन पेजंट म्हणून आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आम्ही मिस असो अथवा मिसेस असो ही सिलेक्ट होत असताना महाराष्ट्रामधून या सगळ्या महिलांना आपण संधी द्यायला हवी, हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये याचे ऑडिशन्स घेत आहोत। आत्तापर्यंत नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि ही चौथी फेरी जी होती ती आपल्या नागपूर येथे होत आहे, आणि याच्यामधून जे काही टॅलेंट राऊंडमधून जे सिलेक्ट होतील ते फिनालीसाठी सिलेक्ट होणार आहेत। अजून आमच्या 2 ऑडिशन्स बाकी आहेत, तर आम्हाला इच्छा अशी आहे की महाराष्ट्रातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जावी, आणि ती जवळपास या शहरांमधूनच निवडली जावी, आणि प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन होत असताना महाराष्ट्रात सर्वत्र होत असावं, तर असा आमचा एक भाग होता। म्हणून आम्ही विदर्भाला देखील याच्यामध्ये प्राधान्य दिलं, आणि विदर्भामध्ये येऊनसुद्धा आम्हाला खूप सारा टॅलेंट पाहायला मिळतो आहे, अनुभवायला मिळतो आहे, आणि त्या सगळ्या कंटेस्टंटना आणि इतर व्यक्तींनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, आणि आम्हालाही मीडियाचं खूप सारं आभार की मीडियाने आम्हाला कव्हरेज केलं आणि अशा महिलांना संधी द्यावी किंवा मिळावी म्हणून आमच्या पेजंटना देखील मीडिया कव्हरेज देत आहे, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक मीडियाचे आभार मानत आहोत। मॅडम नागपूरकरांना या त्याच्यातून मी सगळ्या महिलांना मी एकच सांगल की आवर्जून जे करायचं ते बिंदास्त करा। तो आज आपले प्रत्येक महिलेचे काही ना काही स्वप्न अपूर्ण राहतात की मला हे करायचं होतं, मी ते करायचं होतं, पण राहून गेलं काही कारणास्तव। तर आत्ता तुम्हाला जर संधी असेल तर तुम्ही आवर्जून भरभरून करायचं आहे आणि पुढं जायचा प्रयत्न करायचा आहे, न कोणाला घाबरता। संपूर्ण स्मृती एंटरप्राइजेसबद्दल आणि आपल्या कार्यक्रमाबद्दल सरांनी आणि गौतमी मॅडमनी ऑलरेडी खूप बोलले, माझं मन भरून आले, आणि मला असा प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे ह्या कार्यक्रमाला आमच्या पेजंटला नागपूरकरांकडून एवढा प्रतिसाद मिळाला आहे की असं वाटतं नवी मुंबईनंतर हाच एक असा कार्यक्रम आहे जिथे 70च्या वर कंटेस्टंट्स गेले आणि त्यांचे ऑडिशन्स आता चालू आहेत, आणि खूपच छान त्यांचे परफॉर्मन्स आहेत, इतके छान रेडी होऊन आले सगळ्या महिला, इतके म्हणजे त्यांच्या डोळ्यात बघितलं की हो त्यांची ते आकांक्षा, त्यांची ते इच्छा कुठेतरी धरून राहिलेल्या ते दिसत आहेत। आणि हो, आमच्या पुढेही 2 ऑडिशन्स होणार आहेत, त्याच्यासाठी तुमचा असाच प्रतिसाद हवा। माझे सगळे पत्रकार बंधू भगिनी त्यांना मी खूप खूप थँक्यू म्हणते की